कसे होते क्वेश्चन नको सांग, टॉपिक सांग ना. टॉपिक तर सांग. चांगला वाटला. सोपा होता काय किती सोडवलं? 60 मार्क. 60 मार्क प्रश्न सोडवला. किती घेईल बरोबर? 50 पर्यंत. हो का, 50 पर्यंत येईल. काय वाटलं रिजनिंग मध्ये कसं वाटलं? हा, रिजनिंग थोडी लेंदी होती. हां, टाइम खाणारी होती. मॅथ सोपं होतं. मॅथ सोपं होतं. मॅथमध्ये टाइम टेकिंग क्वेश्चन वगैरे कोणते टॉपिक वगैरे सांगायचे? सरासरी, चक्रवृद्धी, वेगांतर, रेल्वेचं वगैरे. आणि जीके मध्ये काय वाटलं? जीकेचे प्रश्न नव्हते एवढे, 1-2 होते. जीके जीएसचे 20 क्वेश्चन जे होते ते त्याच्यामध्ये एकच होता. कोणते टॉपिक कोणते होते? खेळ, स्पोर्ट वगैरे. हा, स्पोर्टचा होता आणि एक मुख्यमंत्री. 2-3 आलते का? हो, मुख्यमंत्री, राज्यपाल. हा, राज्यपाल आलते का? नाही का? ये ना इकडे ये ना. फौजी माणूस यार तू. येतो दादा. घाबरू राहिला. जीके जीएस मध्ये कोणते टॉपिक होते? अनुच्छेद वगैरे होते का? हो, अनुच्छेद होते. राज्यपाल वगैरे. राज्यपाल नाही. अजून हे मुख्यमंत्री वगैरे. मुख्यमंत्री विचारले होते का? नाही, त्याचं बी काही विषय. स्पोर्टमध्ये कशाचे टॉपिक कोणते होते मग आपले जीएसला सध्या? अनुच्छेद वगैरे, जनगणना होत्या का? कधी आणत नाही. काही टॉपिक वगैरे सांगायचे की जीएसचे? अभ्यास फर्स्ट टाइम दिला का? किती सोडवले? 70 सोडवले. फर्स्ट टाइम आहे. टेस्ट वगैरे दिलेला असेल ना पहिला? तर टेस्टमध्ये वगैरे काय वाटलं तुला टेस्टपेक्षा? कोणत्या टेस्ट दिल त्या? टेस्ट कुठं दिल त्या? RW वर दिल त्या का दुसऱ्या कुठं दिल त्या? RW ची लेवल आणि पेपरची लेवल काय वाटलं तुला? RW हार्ड आहे का? ही सोपी वाटली तुला? काय जीके जीएस मध्ये काही टॉपिक वगैरे, जनगणना वगैरे? नृत्य आलतं का? आणि राज्यपाल ते नव्हते आले का? अनुच्छेदवर वगैरे काही नाही. त्याच्यानंतर राज्यघटना वगैरे, लोकसभा, संविधानावर होते. जास्त करून कशावर वाटायले तुला? टॉपिक कोणते वाटायले? हिस्ट्री. हिस्ट्रीचं काय विचारलं होतं? म्हणजे शासक गिसक आलतं का? काय आलतं? राजा गिजा आलते काही क्वेश्चन वगैरे नाही ध्यानात तुझ्या? नाही का? याच्यामध्ये मॅथमध्ये LCM किती आलेले? प्रतिशत चालते होते. परत ते बट्टा नाही का सूट मध्ये आले होते. त्याच्यानंतर लाभ आणि औसत आलतं का? औसतवर किती होते? एकच होता का? अच्छा. आणि समयवर दुरी रेल्वेचं वगैरे आलते का? 2 होते की 1 होता? 2 होते का? तुला हार्ड काय वाटलं? कोणता टॉपिक हार्ड गेला मॅथमध्ये? चक्रवृद्धी व्याज वगैरे मॅथमध्ये म्हणतोय मी. मॅथमध्ये का? हा, चक्रवृद्धी, सरळ व्याज, भूमिती घाला का? किती 2 क्वेश्चन होते का? एक क्वेश्चन भूमितीवर 2D वर का 3D वर? चक्रवृद्धी व्याज होता का? चक्रवृद्धीचं काय विचारलं होते हे सांग ना. म्हणजे काय विचारलेलं काय होतं? काढायचं काय? धनराशी काढायचं सांगितलं होतं का? मिश्र धन सांगितलं होतं? दोन्ही. आणि याचं सरळ व्याजाचं सोपं होतं का? ते पण अवघड होतं. समजा हे 2 टॉपिक अवघड चालले मुलांना. अच्छा, तू किती सोडवले? मी 60 किती? 60 सोडवले का? आणि कुठं टेस्ट वगैरे दिलेली पहिलं? हो, टेस्ट दिली. किती यायचे घरी? किती यायचे राईट वगैरे काही? घरी यायचं माझं 80-90. कुठे दिली ती टेस्ट? कशावर दिली? टेक्स्ट बुकवर द्यायचा का? ती हो. लेवल मागची प्रिव्हियस इयर दिली असेल तू. ती लेवल कशी वाटली तुला? लेवल ही डाऊन आहे जरा. ही डाऊन वाटली का? ती अप वाटली थोडी. अच्छा. म्हणजे सोपा येतोय पेपर, एवढा हार्ड नाही येतो? अच्छा. एकदम सोपं. मॅथ पण सोपं आहे. जीके जीएस मध्ये सांग ना काही टॉपिक वगैरे, काही क्वेश्चन ध्यानात असेल तुझ्या? नाही का? मारलं नाही का एवढं? बरं. बाहेरच झाला पेपर? हो. किती सोडवले? 70 सोडवले का? वा. तो पहिला अभ्यास केलेला आहे का? टेस्ट वगैरे दिलेलं आहे? कशावर द्यायचं? सेकंड टाइम कशा? स्टाफचाच पेपरला टाकला. स्टाफचा पेपर टप वाटला? टेस्ट मध्ये वगैरे टेस्ट नॉर्मल वाटायची का? कशावर द्यायचं? कोणत्या टेक्स्ट बुकवर द्यायचा का RW वर द्यायचा? ती हार्ड वाटली तुला? आणि ही नॉर्मल वाटली का? सोपी वाटली? जीके जीएस मध्ये सांग ना काही टॉपिक ध्यानात असेल तुझ्या? प्रश्न वगैरे अनुच्छेद आलता का? किती विचारला होता? हे राज्यपाल, मुख्यमंत्री काही नाही? मुख्यमंत्री वगैरे नाही, राज्यघटनेवर विचारले. राज्यघटनेवर का? अजून मॅथचं थोडं टप होतं. मॅथचं टप वाटलं का? मॅथमध्ये काय टप वाटलं? कोणते टॉपिक टप वाटले तुला? चक्रवृद्धी व्याज, साधारण व्याज? नाही, ते तर होतंच. डबल आपलं कोणतं? वेग विचारेल होता. वेग अंतर.
चक्रवर्तीचं जमलं का? हा काय विचारलेलं होतं, काढायचं काय सांगितलं होतं? सरळ व्याज डबल चक्रवर्ती. चक्रवर्तीमध्ये तो क्वेश्चन आलता का रे? 4 तारखेची टेस्ट दिलेली का तुम्ही? 4 फेब्रुवारी RWAची नाही आता नाही. ती 16 वर्षाची दिलेली नव्हती का? तू दिलेली का 4 फेब्रुवारीची? एकदम एक्झाम लेवलची टेस्ट आलेली बघ. नाही का? बघावं लागेल. अजून बाकीचं काय हार्ड गेलं तुला? बाकी मॅथच हार्ड वाटलं का? बाकी जी के जी नॉर्मल, रिझनिंग नॉर्मल आहे का? रिझनिंग हिंदीमध्ये संज्ञा, हिंदीमध्ये काय व्याकरण येतं आहे का? व्याकरण कोणतं? मोहरे जास्त आहे. आले ते काय मोहागरे. अच्छा. आणि संज्ञा, विशेषण, ते विलोम शब्द ते आले ते. विलोम ते तर नाही, व्याकरण म्हणतोय मी. हिंदीमध्ये व्याकरण नाही केवढं. हिंदी नॉर्मलच आहे. आणि पॅरेग्राफ कसा आलता? पॅरेग्राफ हिंदीचा शेवटचे 5 काय विचार, म्हणजे रिकामी जागेवाला आलता का क्वेश्चनवाला आलता? स्टेटचं नाही का हे विचारायला, म्हणजे त्यांचं सर्वोच्च सन्मान हां. स्टेटचं. आणि लोकनृत्यामध्ये राज्यपाल वगैरे काही? राज्यपाल तर काय विचारत नाही, योजना विचारली, जनगणना, पंचवर्षीय योजना, त्योहार आणि मेले. मेले. हां आता चापचार कुठे विचारला होता. हां. चापचा वादक हम्म. आणि नियुक्ती तर काय आलं नव्हतं. आणि बस हे लोकनृत्य हो ना, सांगितलं. आलेलं होता हो. का? त्याच्यानंतर हे आलतं का? हरित क्रांती, राष्ट्रपती, पंचवर्षी चालते. हरित क्रांती आलती का? क्वेश्चन आले ते एक महानलोबीस ते मॉडेल काच्यावर आधारित होतं ते. आणि हो 2 पंचवर्षीचे क्वेश्चन आले होते. पंचवर्षी चालते. हो, 2 पंचवर्षीचे आले होते. शास्त्रीय नृत्य, मौलिक अधिकार, मग एक हे आले होते मौलिक अधिकार किती नदी, किती, बांध. कोणत्या आर्टिकल मध्ये आहे ते मौलिक अधिकार. अच्छा. विचारले होते समजा, दिलेले असं ना, काय त्याचा कोणत्या अनुच्छेद? आणि एक वित्तीय आयोग कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मधून झालं होतं ते विचारलं. अच्छा. बस. आणि याचं सांग ना थोडं, मॅथचं सांग ना टॉपिक. साधारण व्याज, चक्रवर्ती व्याज. साधारण चक्रवर्तीपासून एक क्वेश्चन. आणि रेल्वेपासून आपले ट्रेनचं नव्हतं काही, स्पीड अँड डिस्टन्सचे 2 क्वेश्चन आले होते. हां. सरलीकरण. आणि सरलीकरणचे 2 क्वेश्चन आले होते. हां. समय कार्य, समय कार्याचा एकच आला होता, तो का माझ्या प्रतिशत, आला नाही. पर्सेंटेज ते खपत त्याच्यावर विचारला होता. एक आलता का? एकच आला होता. बाकी अच्छा. काय जास्त लाभ आणि छूट, अवसर. LCM SCF आला होता. पर्सेंटेज ते हे नाही आला होता, प्रॉफिट अँड लॉसचा नाही आला होता. नव्हता आला. अच्छा. बाकी नॉर्मल वाटलं पेपर? हो नॉर्मल. तेच दिलेली का यापूर्वी? हो दिली होती. कोणती दिलेली? फेसबुकची. फेसबुकची. ती लेवल आणि ही लेवल कशी वाटली तुला? 2023 पेक्षा जराशी हलकी आहे, मागच्या वर्षीपेक्षा जराशी मॉडरेट आहे. टाइम टेकिंग वाटला का? मुलं म्हणतात टाइम time टेकिंग आहे taking जास्त. होता. मॅथ मध्ये थोडा वेळ खात हो, आहे, math मध्ये रिझनिंग मध्ये वेळ पण थोडासा वेळ खाल्ल्यावानी करता येईल. 2 क्वेश्चन रिझनिंगचे सिटिंग अरेंजमेंटचे झाले होते. हो का? कोणतं होतं? गोल वृत्तामध्ये होते का सरळ होते? सरळ होते ते. 7 का 5? 7 वाले होते. 7 वाले. दोन्ही दोन्ही पण 7 वाले. हो. ते दोन्ही हार्ड जाते समजा, ते दोन्ही सोडवायला. अटेम्प्ट केले, दोन्ही पण. फर्स्ट टाइम दिला का सेकंड? माझा सेकंड अटेम्प्ट होता, 9 मार्कांनी मागच्या वेळेस कटलो होतो. मागच्याच काढला. हा. होईल यावेळेस. सोपा वाटला का हार्ड वाटला तुला? पेपर सोपा होता, रिझनिंग आणि वगैरे सोपं होतं. रिझनिंग सोपी होती का? हो. आणि हे हिंदी वगैरे कशी वाटली? हिंदी व्याकरण बी सोपं आहे. सोपंच वाटलं का? पहिले टेस्ट वगैरे दिलेले आहे कुठं? नाही टेस्ट नाही दिलेले. फर्स्ट टाइम पेपर देतोय. फर्स्ट टाइम किती सोडवले? 19 सोडवले. तू याचं पण होतं, बाहेरचं पण होतं. किती सोडवले भैया? 80 सोडवले. पहिलं अभ्यास चालू होता का फर्स्ट टाइम केला? अभ्यास 2-1 महिन्यापासून चालू होता. काय वाटलं? टेस्ट वगैरे दिलेले होते पहिलं? कशावर दिले? नाही पहिले दिलंच नाही. दिलं नाही. फर्स्ट टाइम पेपर दिला. GKGS मध्ये सांगा ना काही टॉपिक वगैरे. राज्यपाल, मुख्यमंत्री, अनुच्छेद. हा अनुच्छेदचे वगैरे काय क्वेश्चन्स होते. कोणता अनुच्छेद विचारलेला होता? अनुच्छेद काहीतरी 300 काहीतरी होतं बा. हो का? याच्यावर मुख्यमंत्रीवर नव्हतं. काहीच नव्हतं. नाही. नदी वगैरे नदीवर होते. हिस्ट्रीवर काय होतं? हिस्ट्रीमध्ये काय होतं? हिस्ट्रीमध्ये ते डबल लांबी बी विचारली होती, ते नाईल नदी काहीतरी. नाही, लांबी विचारली होती, टोटल हा. किलोमीटर वगैरे मध्ये. अच्छा. अजून काय होते क्वेश्चन? एखाद थोडी आठवत ते असेल एक कोणतं झाड आहे म्हणती विचारलं होतं, कोणत्या राज्यातलं असतं ते. अच्छा. करंटचे, हा? करंट अफेअर्स. करंट अफेअर्समध्ये एवढं आठवण राहिलं होतं तरी. नाही का? कधीच होतं करंट अफेअर? आता 2024 हा, 23 होता का? 19 18 21 2022 होतं. 22चे दिलेले. 22 23 22-23 दोन होते की एक होता क्वेश्चन करंटचा? 2022 एकच होता. एकच होता. हा. अच्छा. आणि हिंदीचं काय? 23चा पण होता का? हिंदीचं कसं वाटलं? हिंदी व्याकरण सोपं होतं. हिंदीमध्ये व्याकरण आलेलं होतं का? म्हणजे संज्ञा, क्रियाविशेषण, तत्सम तद्भव क्रियाविशेषण आलेलं होतं. वळखा सांगायला होता का? हा. तत्सम तद्भव आलेलं होतं ते का? नव्हतं आलेलं. नव्हतं का? बाकी मुहावरे वगैरे
मग बी नव्हतं. रिकाम्या जागा रिकाम जागा होता. पॅरेग्राफ 5 मार्काचा शेवटी राहत होतो पदांनो होता नॉर्मलच होता ना. हा नॉर्मल. एकच रिकामी जागा होत्या 2 रिकामी जागा होत्या एकाच पॅरेग्राफ मध्ये. एका पॅरेग्राफ मध्ये एकच रिकामी जागा होती ना ती भरायची होती खाली. एकच काही काहीला 2 पण विचारलेले म्हणून म्हटलं. नाही काही प्रत्येकाला एक क्वेश्चनला एक होती. 5 क्वेश्चन येतात. 5 क्वेश्चन येतात लास्ट वाले हा. त्याला एक होतं. अच्छा कुठून आलेला आहे? बुलढाणा. बुलढाण्याला आहे.